आपण चाललेलं आहे कुठे काही पडलेलं आहे, दिसतं पडलेलं, उचललं म्हणजे तुम्हाला अकला नाही. पडलेलं आहे तर काय केलं पाहिजे, उचललं पाहिजे, ठेवलं पाहिजे आपल्या जागी, तरच तुमचा विकास होईल, तुमची प्रगती होईल. अन्यथा दिसतं आपल्याला, त्याला नीट करायचं नाही, त्याला कशाला ध्यान म्हणायचं, तुमचं ध्यानच नाही. आई जेव्हा लेकराला काम सांगते तो काम व्यवस्थित करत नाही, तो ती काय म्हणते त्याला धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेनं कत्तं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेनं कत्तं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते तृतीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेनं कत्तं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पंचशीलं देथ मे भन्ते तृतीयंपि ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते एमां वदामि तं वदेहि आम भन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स 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 बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं श्रीवरं परिखारं दानं देमं पूजेम द्वितीयंपि इमं भिक्खं भिक्खुसंघस्य श्रीवरं सपरिखारं दानं देमं पूजेम तृतीयंपि इमं भिक्खं भिक्खुसंघस्य श्रीवरं सपरिखारं दानं देमं पूजेम इदं मे पुण्यं आसवक्षयं वहं होतु निब्बाणस्य पच्चयो होतु सब दुःखा पमुच्यतु साधु साधु साधु. आपणाला सूचना आहे, सपत्नी घेऊन आपण सुद्धा श्रद्धेय भिक्खू संघाला या ठिकाणी पूजेपर्यंत करुणानंदजी स्थवीर यांनाही वरदान दिलं जात आहे. म्हणा साधू साधू साधू. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी प्राध्यापक प्रदीप लक्ष्मणराव रोडे, अध्यक्ष नालंदा फाउंडेशन तथा मेटा संघटनेचा प्रदेशाध्यक्ष. मेटा म्हणजे मायनॉरिटी एज्युकेशनल ट्रस्टीज असोसिएशन. या ठिकाणी आज साजापूर या ठिकाणी संगदान सोहळ्याचं आयोजन करण्याचं माझ्या बऱ्याच दिवसापासून मनात होतं. तो आज दिवस उजडला. बहुतांशी बरीचशी लोक स्वतःचा वाढदिवस साजरा करतात, पण माझ्या मनात आलं की आपण गेल्या 15 वर्षापासून आपला वाढदिवस साजरा करत नाहीत. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपण तथागताच्या संघाला भोजनदान चिवरदान द्यावं अशा प्रकारचा संकल्प केला आणि त्या संकल्पाच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला. सर, तुम्ही शैक्षणिक संस्था पण कार्यरत आहे शैक्षणिक संस्थांमध्ये आणि त्या निमित्ताने एक सामाजिक दायित्व म्हणून तुम्ही एक विविध सामाजिक उपक्रम राबवतात. काय त्याच्या पाठीमागची काय भूमिका आहे? या पाठीमागची एकच भूमिका आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेले पे बॅक टू द सोसायटी. मान्यवर कांशीराम साहेबांनी जे जाती तोडो समाज जोडो हा नारा देऊन भारतातील तमाम
बहुजनांना एकत्रित केलं आणि बहुजनांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या त्या समस्येवरती या सर्व महामानवांनी कार्य केलेलं आहे. म्हणून आपणही एक छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांना पुरस्कारित करतो. महाकवी वामनदादा कर्डकाच्या जयंतीच्या निमित्तानं गेल्या 4 वर्षापासून आपण राज्यस्तरीय महाकवी वामनदादा पुरस्कार देतो. त्याचं स्वरूप 25,000 रुपये आणि त्याचबरोबर शिवणी या ठिकाणी प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था आहे, त्याचा मी उपाध्यक्ष आहे. तिथेही समाजाच्या माध्यमातून 6.5 एकर जमीन घेण्यात आलेली आहे. कोरोना काळातही आमच्या या ठिकाणी शैक्षणिक समूहानं जवळपास 350 लाख रुपयाचा किराणा गोरगरिबाला वाटप केलेला आहे. अशा अनेक उपक्रम शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक उपक्रम आम्ही राबवतो, कारण ते आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. तुम्ही आता भाषणामध्ये बोलताना सांगितलं की मी नोकरी केली असती तर मी माझं पोट भरू शकता असलं किंवा 1-2 जणांना पालन पोषण करू शकतो, पण आज तुम्ही 100 मुलांना मोफत शिक्षण देताय. हे कसं वाटतं तुम्ही? हा सगळ्यात आनंदाचा क्षण आहे. बाबासाहेबाला जे अपेक्षित समाज होता की बाबासाहेबाला वाटत होतं की शहरातील माणसं शिकलेली आहेत, खेड्यातील माणसं सुद्धा शिकलेली पाहिजे. मग बाबासाहेबाचा हा एक संदेश घेऊन आम्ही या ठिकाणी ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून अतिशय आनंद मिळतो की ज्यावेळेस ग्रामीण भागातली मुलं आमच्या इंग्लिश स्कूलमध्ये शिकतात, इंग्रजी भाषा शिकतात आणि त्यांच्या जीवनामध्ये ते एक सन्मार्गानं जीवन जगण्यासाठी आम्ही त्यांना मदत करतो. धम्मकार्यास तुम्ही वेळोवेळी मदत करतात, परंतु आताच्या काळामध्ये धम्मदान देण्यास लोकांचे फार काचकूच करतात. तुम्ही लोकांना या निमित्ताने उपासक उपासिकांना काय आव्हान करणार? मी काही आव्हान नाही करणार, पण तथागत भगवान गौतम बुद्धानं सांगितलेलं आहे, जेवढं तुम्ही द्याल त्याच्या कितीतरी पट तुम्हाला रिटर्न मिळते. आणि हाच संदेश प्रत्येकाने अंमलात आणावा की बाबासाहेबांनं जो शेवटी आपल्याला धम्म दिला, हा जागतिक लेवलचा धम्म आहे. धम्म वाढवण्यासाठी प्रत्येकाचं इथं सहकार्य असलं पाहिजे. पैशाच्या स्वरूपात नाही, तन मन धन जे म्हणतो आपण त्या पद्धतीने प्रत्येकाने सहकार्य केलं, इतरांशी चांगल्या पद्धतीने वागलं तर आणि धम्म जर आचरणात आला तर अशा पद्धतीचे कार्यक्रम असंख्य लोकांनी घ्यावेत, हा या पाठीमागचा उद्देश आहे.